मी आता सध्या जगन्नाथ पेडणेकर दादर या दुकानात आहे. इकडचे स्टाफ सगळे खूप कोऑपरेटिव्ह आहे आणि सगळे फॅमिलीसारखी ट्रीट करतात. पेडणेकर ज्वेलर्समध्ये फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. मी लग्नाच्या शॉपिंगसाठी इथे आलो आहे. तर माझी चांगली शॉपिंग झाली इथे आणि ओव्हरऑल अनुभव चांगला होता. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर यांची नेहमीची मी कस्टमर आहे. नेहमीच आम्ही एक वस्तू घ्यायच्या उद्देशाने येतो आणि इथून 2 वस्तू घेऊन जातो. हा नेहमीचा अनुभव आहे. आणि इथला असणारा स्टाफ आणि त्यातलं यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे जे आनंददादांनी आमच्यासारख्यांसाठी, सामान्य ग्राहकांसाठी आम्हाला कलेक्शन जे अगदी स्वस्त रिझनेबल रेट, अच्छा वाढलेले रेट बघितलं की असं वाटतं घ्यायचं आहे पण कसं घेणार. तर 9 कॅरेटमध्ये ज्वेलरी अतिशय मनपसंत इथले जे कलेक्शन होतं ते खूप आवडलं आणि बऱ्याच व्हरायटी आहेत. आणि तुम्हाला जे हवे ते डिझाईन तुम्ही सांगितले तर त्यानुसार सेम पॅटर्न तुम्हाला मिळतात. सो प्लीज विजिट दिस स्टोर. मेकिंग चार्जेसवरती आपल्याला चांगली सूट मिळते ॲज कम्पेअर्ड टू वामनहरी पेठे आणि PNG ज्वेलर्स. तर हा यांचा प्लस पॉईंट आहे. 2009 पासून आम्ही इकडे येतो आहे आणि माने सर आणि आम्रपाली मॅडम त्यांच्याशी आमचे खूप चांगले संबंध आहे. इकडच्या वस्तू तर सगळ्या सुंदरच असतात आणि ऑलमोस्ट आमची सगळी शॉपिंग इकडचीच असते. पेडणेकर ज्वेलर्सविषयी खूप काही सांगायचं आहे, कारण त्यांच्याकडे मी आल्यानंतर मला जी पहिली सर्व्हिस दिली गेली ती अतिशय चांगली होती. म्हणजे आम्ही इतर दुकानांना फिरलो पण आम्हाला पाणी पण कोणी विचारलं नाही. आणि इथे पहिली पाण्याची बॉटल दिली गेली, नंतर चहा कॉफी विचारली. मी म्हटलं आम्ही काही खरेदी नाही केली तर आम्हाला चहा कॉफी नको, उगीचच कशाल. ते म्हणाल नाही नाही, अतिथी आमच्याकडे येणारा प्रत्येक ग्राहक हा आमचा देवच असतो. आणि असंच आम्हाला ग्राहकांना नेहमी वेगवेगळं कलेक्शन देऊन ते आम्हाला आनंदित करतात आणि घेण्याची एक संधी मिळते की आमच्यासारखे रिअल डायमंड घेणं हे पण एक खूप पर्वणीचा विषय असतो. तर आज त्यांच्यामुळेच आम्ही घेऊ शकतो. ह्यांचा अनुभव माझ्यासाठी तर खूप छान आहे. खूप जुनी परंपरा यांची चालू आहे आणि माझ्या बाबतीत म्हणाल तर अनुभव यांचा खूप छान आहे. सर्विस ही खूप सुंदर आहे यांची, प्रश्नच नाही. आणि यांचं कॉपरेटिव्हपणा एवढा सुंदर आहे की तुम्ही सगळ्यांनी या, आणखी नक्की व्हिजिट आहे त्यांच्या दुकानाला. तर आम्ही आमच्या मुलीच्या लग्नाकरता इथे आम्हाला लगेचच मनोज सरांनी बरेच व्हरायटी दाखवली हारांची आणि त्यातला एक हार आम्ही सिलेक्ट केला आणि तो घेतला देखील. त्यानंतर आम्हाला अजून चांगलं वाटलं म्हणून आम्ही 4 बांगड्या बनवायला दिल्या आणि आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर त्या आम्ही बांगड्या घेऊन जात आहोत. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा. तुम्हा सर्वांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.